आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. नरळत शिवारात पोलिसांनी केला 9.5 लाखांचा गांजा जप्त. गंगाखेड तालुक्यातील नरळत शिवारात 17 मार्च मंगळवार रोजी दुपारी 3:30च्या सुमारास नांदेड येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 9,26,300 रुपये किमतीचा 42 किलो 130 ग्राम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरळत शिवारातील चंदाबाई यादव काळे यांच्या ज्वारीच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड व साठा असल्याची गोपनीय माहिती नांदेड येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णहरी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंगळवारी दुपारी 3:30 वाजता छापा टाकला. या कारवाईत वेळी सरकारी पंच म्हणून रावसाहेब जाधव, अमृत अवचार तसेच तलाठी सोनाली चौधरी उपस्थित होते. पथकाने शेताची तपासणी केली असता सुमारे 42 किलो 130 ग्राम गांजा आढळून आला. हा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी उशिरा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत मानेजी जक्केवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदाबाई यादवराव काळे यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगालवाड करत आहे. सदर कारवाईत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णहरी सपकाळ, संतोष वावड, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, काशीनाथ कुंडगीर, विकास तायडे, प्रशांत कोकंडे, संजय घुगे, शंकर कोसेकवाड, सुजित बेंबडे, तानाजी येळगे, गणेश जाधव, शेख मुजीब, जयश्री शिंदे यांनी सहभाग घेतला. चारचाकी वाहनाचे काच फोडून 2.5 लाखाची बॅग लंपास. परभणी शहरातील बसमत रोड भागातील बँकेतून काढलेले 2.5 लाख रुपये घेऊन कार मालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नारळ पाणी पिण्यासाठी थांबले. वाहन आंदोलन मैदानाच्या बाजूला उभे करून 7 ते 8 मिनिटात परत आले असता वाहनाच्या एका बाजूची काच फोडून बॅगमधील ठेवलेले 2.5 लाख रुपये लंपास झाल्याची घटना आज दिनांक 18 मार्च बुधवार रोजी दुपारी घडली. मनोहर सटवाजी घोरपडे राहणार रामकृष्णनगर परभणी यांनी DCB बँक बसमत रोड येथून आज बुधवारी दुपारी 2:45च्या सुमारास 2.5 लाख रुपये काढले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पुरवठादार म्हणून ते काम करतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध साहित्य खरेदीसाठी हे पैसे काढून ते नारायण चाळ येथे जात होते. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नारळ पाणी पिण्यासाठी ते आंदोलन मैदान येथे वाहन थांबून गेले होते. वाहनाच्या चालक शेजारी असलेल्या जागेवर त्यांनी 2.5 लाख रुपयांची बॅग ठेवली होती. बॅग चोरट्याने काही वेळातच काच फोडून लांबविली. यानंतर त्यांनी ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष आणि नवामोंढा पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वडसे, शंकर भोसले, पोलीस कर्मचारी अनिल कटारे, SD फड, गोरे, रंगनाथ दुधाटे, प्रवीण डाग दाखल झाले होते. MH22 BC 7632 या क्रमांकाची कार मनोहर घोरपडे यांनी लावली होती. या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTV पाहणी केली असता त्यात कॅमेऱ्यामध्ये 2 दुचाकी सवार वाहनावर आल्याचे व परिसरात आढळल्याचे दिसले. सेलू शहरातील पारिक पेट्रोल पंप चालकाचा मनमानी कारभार. सेलू शहरातील रेल्वे स्थानक जवळील सिटी पारिक या नावाने चालणारा पेट्रोल डिझेल पंप चालक मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 18 मार्च बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता पेट्रोल डिझेल घेण्यासाठी गेले असता तेथे जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीचे समाज माध्यमावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ नये यासाठी एक मार्गदर्शक पत्रक लावले. परंतु पेट्रोल पंप मालक हे नियम धाब्यावर ठेवून विक्री करीत असल्याचे दिसून आले. डिझेल चक 5 लिटरच्या खाजगी कॅनमध्ये भरून देण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खुल्या भाड्यात विक्री करू नये असे स्पष्ट निर्देश देऊनही जिल्हाधिकारी यांच्या पत्राची अवहेलना केली काय अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. संबंधित पेट्रोल डिझेल मालक यांना जबाब मागवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे.
मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील रोजेकरी विद्यार्थ्यांचा गौरव. सेलू शहरातील सूरज मोहल्ला भागातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत आज दिनांक 18 मार्च बुधवार रोजी पवित्र रमजान महिन्यात शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवणाऱ्या 30 विद्यार्थ्यांचा व पवित्र रमजान महिन्यातील आजपर्यंत न चुकता रोजा ठेवणाऱ्या 5 विद्यार्थ्यांचा पालकासमवेत शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभिनंदन व गौरव सोहळ्यासाठी पालकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख जुबेर, हाजी शेख मोहम्मद हुसेन मास्टर, सहशिक्षक शेख हुसैन, सहशिक्षिका शेख नाजनीन खान तन्वीर, शेख परवीन, शेख नाजनीन खान सबा, शेख जवेरिया यांनी अथक परिश्रम घेतले. उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानेश्वरी बन गाथा बन तयार करा. हबहप माऊली कदम. आजच्या काळात वृक्षतोड हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवण्याची असेल तर ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमिनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्ञानेश्वरी बन गाथा बन तयार करा, असे प्रतिपादन आज दिनांक 18 मार्च बुधवार रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांनी केले. अलंकारी पुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात त्यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. पुढे बोलताना ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणाले की आपले नवीन वर्ष पाडव्यापासून सुरू होते. यावेळी नवीन धान्य आलेले असते. वृक्षांना नवीन पालवी फुटते. नवीन वर्षाचे स्वागत निसर्गही करतो. या नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात, गावात पारायणे व्हावेत. प्रत्येकाने झाड लावावे, ते वाढवावे, जगवावे, निर्वसनी जीवन जगावे, जातमुक्त व्हावे हा संकल्प करायला हवा. 18 पगड जाती जेव्हा एकत्र येतील तेव्हा भारत अधिक समृद्ध होईल, असेही ते म्हणाले. पारायण सोहळ्यास बाळूमामा झमकडे, गंगाधर आडळकर, रामप्रसाद साबू, राजेंद्र प्रसादजी मनियार, मुकुंद अष्टीकर, शिवनारायणजी मालानी, नंदकिशोर वाहेती, डॉक्टर उमेश गायकवाड, डॉक्टर आशिष मेहता, प्रताप शिंदे, अप्पू सोळंके, नंदा भुतळा यांची विशेष उपस्थिती होती. रेणाखालीत सोहम हरकडचा जंगी सत्कार. पाथरी तालुक्यातील रेणाखाली या ग्रामीण भागातील मर्यादित साधन सुविधांमध्येही गुणवत्तेच्या बळावर यश संपादन करता येते, याचा आदर्श घालून देत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा रेणाखालीचा विद्यार्थी सोहम ज्ञानेश्वर हरकड याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत रेणाखाली गावाचा अभिमान उंचावला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी शिकवणी वर्गाचा आधार न घेता केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर व स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर सोहम हरकडने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्याच्या या यशामुळे संपूर्ण रेणाखाली गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचे औचित्य साधून गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढत सोहम हरकडचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच शाळेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सोहम हरकडचे आईवडील, आजी आजोबा यांचाही सत्कार करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. सोहम हरकडच्या या यशामागे वर्षभर अथक परिश्रम घेणारे मार्गदर्शक शिक्षक शिरसे, कांबळे व साबळे मॅडम यांचेही पालकांच्या वतीने विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. चिंतूर शहरात SIR कॅम्पला प्रतिसाद. मतदारांची गैरसोय टाळून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक 9मध्ये आयोजित करण्यात आलेल्या SIR कॅम्पला नागरिकांनी प्रतिसाद दिला. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कॅम्पमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मतदार नोंदणी संदर्भातील कामे पूर्ण करून घेतली. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर,
व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी भाजपचे शेख अलीम व हाजी अब्दुल अहाद यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. कॅम्पमध्ये सर्व BLO अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बसवण्यात आल्याने नागरिकांना वेगवेगळ्या टेबलवर फिरावे लागले नाही आणि कामे जलदगतीने पूर्ण झाली. कॅम्पमध्ये 2002 तसेच 2025-26 या वर्षातील मतदार नोंदणीचे ऑनलाईन मॅपिंग करण्याची प्रक्रिया पार पडली. यासाठी कादरी प्लॉट, बौद्धनगर, आतार गल्ली, धोबी गल्ली, गुलशन कॉलनी, मिस्किन प्लॉट, सिद्धार्थ नगर आदी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला, अशी माहिती आयोजक पत्रकार शेख अलीम भाई यांनी दिली.